ट्रेंड हा स्टॉक मित्रांनो आज निफ्टी 50चा टॉप घेणार राहिलेला आहे। मार्केट ओपन होतात या स्टॉकमध्ये आपल्याला 6 ते 7% रॅली पाहायला मिळाली आणि त्यानंतर डे एंडला म्हणजे सेशन एंड होता 5% पॉझिटिव्हमध्ये हा स्टॉक जो आहे तो क्लोज झालेला आहे। आता या कंपनी संदर्भात जर बोलायचं झालं तर टाटा ग्रुपशी ही कंपनी बिलॉंग करते। मार्केट कॅपिटल जवळजवळ 1.5 लाखाच्या आसपास आहे। आता हा स्टॉक आपण आज का सिलेक्ट केला आहे ते मी तुम्हाला दाखवतो। आता इथे बघा आपण चार्ट ओपन केला या स्टॉकचा, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय एक मोठी अशी एक रॅली आली होती। ती रॅली किती पर्सेंट होती ते आपण चेक करून घेऊया। तर या बॉटम पासूनचा हाय आपण काउंट केला तर या 1.5 ते 2 वर्षाच्या पिरियडमध्ये या स्टॉकने त्यांच्या इन्व्हेस्टर्सला जवळजवळ 710% रिटर्न जे आहे ते मिळवून दिलेले आहेत। आता स्वाभाविकच आहे जेव्हा पण एवढी मोठी रॅली येते कमी कालावधीमध्ये तर ते एक्सपेक्टेड असतं की ते प्रॉफिट बुकिंग होते आणि सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळतो। परंतु हा जो सेलिंग प्रेशर आला मित्रांनो किती पर्सेंट स्टॉक करेक्ट झाला आहे ते तुम्ही पाहू शकताय। आता या टॉप पासून जर बॉटम पुन्हा आपण जर काउंट केला तर जवळजवळ 60%चं करेक्शन आपल्या स्टॉकमध्ये आलेलं पाहायला मिळते। आता सगळ्यांच्या समोर एक प्रश्न निर्माण झालेला आहे की आता 60% करेक्शन आल्यानंतर आता बॉटम बनलेला आहे का, स्टॉक इथून बाउन्स बॅक करणार आहे का। आता यावर जर माझं मत सांगायचं झालं मित्रांनो तर पर्सनली मला वाटत आहे की हा बॉटम क्रिएट झाला आहे आणि स्टॉक इथून आता रिव्हर्स होऊ शकतो अशी एक शक्यता मला पर्सनली वाटत आहे। आता ते कशाच्या बेसवरती मी बोलतो आहे ते मी तुम्हाला क्लिअर करून सांगतो। आता बघा इथे तुम्ही पाहू शकताय ही कॅन्डल तयार झाली होती डिसेंबरमध्ये, त्यानंतर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च। आता या 4 महिन्याचा जो हाय बनला होता मित्रांनो इथे, आता या 4 कॅन्डलचा आपण बघितल्या तर या 4 कॅन्डलचा हाय जो आहे तो इथे हे एकाच महिन्याच्या कॅन्डलमध्ये आपल्याला ब्रेक होताना पाहायला मिळाला आहे। भले वरती क्लोजिंग झाली नाही आहे परंतु तो हाय ब्रेक झाला आहे, त्यानंतर वरती एक वीक तयार झाले, वीक तयार झाल्यानंतर क्लोजिंग जी आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळते। परंतु त्यानंतरच्या 2 कॅन्डल जरी आपण बघितल्या तर त्या देखील आपल्याला पॉझिटिव्हमध्ये तयार होताना पाहायला मिळत आहेत। आता ही या महिन्याची करंट कॅन्डल आहे ती देखील आपल्याला पॉझिटिव्हमध्ये पाहायला मिळते। अजून देखील आजची तारीख 15 आहे, पुढचे अजून 15 दिवस जायचे आहेत। पुढे कशा प्रकारचा मोमेंटम येतो तो पाहण्यासारखा राहणार आहे। परंतु इथे तरी मला असं पर्सनली वाटतंय की आता बॉटम क्रिएट झालं आहे आणि स्टॉक इथून बाउन्स करून वरती जाऊ शकतो। आता असंच जर अपट्रेंड कंटिन्यू राहिलं तर पुढे टार्गेट्स करावू शकतात, म्हणजे रेसिस्टन्स कुठे आहेत किंवा एखादी या स्टॉक संदर्भातली एखादी बॅड न्यूज वगैरे आली किंवा पुन्हा प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळाली तर नियर बाय सपोर्ट करावू शकतात। ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत, परंतु आपण स्टेप बाय स्टेप जाणार मित्रांनो। आता जे डे ट्रेडर आहेत किंवा इंटरडे ट्रेडिंग करतात ते चार्टचा सेटअप बघून डायरेक्टली एंट्री एक्झिट करू शकतात। परंतु जे स्विंग ट्रेडर आहेत, जे शॉर्ट टर्मसाठी ट्रेडिंग करतात किंवा लॉंग टर्मचा विचार करून ट्रेडिंग करत असतात त्यांच्यासाठी मित्रांनो फक्त एवढासा सेटअप पुरेसा नसतो, त्यासाठी आपल्याला डीपली अनालिसिस करावं लागतं। त्याच्यामुळे आपण या स्टॉकचा 4 इम्पॉर्टंट फॅक्टरवरती पुढे डीपली अनालिसिस करणार आहोत। त्याच्यामुळे आपली व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तसं मित्रांनो साईडला बेल बटन आहे तो देखील प्रेस करून ठेवा, कारण की जेव्हा पण अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आम्ही तुमच्याकडे आणत असतो त्याचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतात। तर चला आता आपल्या मेन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर जय हिंद जय महाराष्ट्र, द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे। तर मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं की या स्टॉकचं आपण आपल्या 4 इम्पॉर्टंट फॅक्टरवरती डीपली अनालिसिस करणार आहोत। त्यातला सगळ्यात पहिला आपला फॅक्टर आहे तो म्हणजे फंडामेंटलचा। तर यामध्ये आपल्याला काय समजतं तर कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे। त्यानंतर दुसरा फॅक्टर आहे तो म्हणजे व्हॅल्युएशनचा। त्याच्यामध्ये आपल्याला समजतं की आजच्या डेटला ज्या प्राइसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे। त्यानंतर तिसरा फॅक्टर म्हणजे फायनान्शियलचा। त्याच्यामध्ये आपण कंपनीची प्रॉफिट अँड शीट पाहतो, त्याच्यामध्ये कंपनीला सेल्स कशा प्रकारचा होतोय, कंपॅरेटिव्हली कंपनी नेट प्रॉफिट बरोबर कमवते का ही माहिती आपल्याला त्यातनं कळते। त्यानंतर चौथा आणि शेवटचा फॅक्टर आपला असणार आहे तो म्हणजे चार्टचा। चार्टमधला काही भाग मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेला आहे। त्यानंतर आता पुढे आपण चार्टमध्ये बघणार आहोत की सपोर्ट्स कुठे आहे, रेसिस्टन्स कुठे आहे, पुढे मोमेंटम कशा प्रकारे येऊ शकतो, त्यानंतर प्राइस ॲक्शन कुठे होत आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहिला फॅक्टर आपला आहे तो म्हणजे फंडामेंटलचा। तर फंडामेंटलमध्ये आपले टोटल 10 मेट्रिक्स राहणार आहेत जे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसले असतील आणि याच्यामध्ये सेक्टर वाईज थोडेसे तुम्हाला चेंजेस झालेले पाहायला मिळू शकतात। तर याच्यामध्ये आपण 1 ते 10ची रेटिंग देतो। ती रेटिंग कशा प्रकारे असेल ते देखील मला शॉर्टमध्ये सांगून ठेवतो। तर 8 ते 10 रेटिंगमध्ये स्टॉक जे ते ग्रीन झोनमध्ये असतात म्हणजे त्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात। 6 ते 7 रेटिंगमध्ये स्टॉक जे ते ऑरेंज झोनमध्ये असतात म्हणजे त्यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्स आपल्याला लक्ष ठेवायचं असतं, ऑब्झर्वेशन करायचं असतं। त्यानंतर 1 ते 5 रेटिंगमध्ये स्टॉक जे ते रेड झोनमध्ये असतात म्हणजे त्यांचे फंडामेंटल्स वीक असतात, कमकुवत असतात आणि अशा स्टॉकपासून आपल्याला पूर्णपणे लांब राहायचं असतं। तर फंडामेंटलमधला सगळ्यात पहिला मेट्रिक आपला आहे तो म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो। तर याच्यामध्ये कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट कमवला आहे ते आपल्याला समजते। तो रेशो 18 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 28.3 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे रिटर्न ऑन इक्विटी म्हणजेच कंपनीने शेअरहोल्डर्सकडून घेतलेल्या पैशावर कंपनीने किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला आहे ते यातनं समजते। तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 27.7 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे डेट टू इक्विटी म्हणजे कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपल्या याच्यातनं समजते। तो रेशो 0.5 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 0.37 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे इंटरेस्ट कव्हरेज म्हणजेच कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ती आपल्या याच्यातनं कळते। तो रेशो 5 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो
आणि ते आपल्याला जवळजवळ 10.6 पाहायला मिळतो, जवळ डबल आहे, त्याच्यामुळे हा पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे. पुढे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन. आता याच्यामध्ये कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या आता किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला समजते. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत, जसे की रॉ मटेरियल आहे, त्यानंतर रेंट असेल, इलेक्ट्रिसिटी बिल असेल किंवा एम्प्लॉईचं पेमेंट असेल किंवा इतर जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहेत ते सगळे वजा करता कंपनीच्या आता किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला याच्यातनं समजते. तो रेशो 10 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 16.4 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे आपण देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे कॅश फ्लो क्वालिटी. त्याच्यामध्ये कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो खऱ्या कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का नाही ते आपल्याला समजते. तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 4 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे आपण देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे फ्री कॅश फ्लो. आता याच्यामध्ये कंपनी लास्ट 5 वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते का, कंपनीच्या हातामध्ये कॅश शिल्लक राहते आहे का ते आपल्याला समजते. तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 4 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे आपण देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे अल्टिमेट झेड स्कोर. आता याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्याला समजते. आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय, तर कंपनीचे फायनान्शियल्स मोजण्यासाठी काहीशे पॅरामीटर्स असतात, त्यांची एक वर्गवारी केली जाते आणि एक स्कोर काढला जातो ज्याला झेड स्कोर असं नाव दिले गेले. त्याच्यामध्ये आपल्याला पहिलेच संकेत मिळतात की कंपनी फायनान्शियली ओके आहे, चांगली आहे, ठीकठाक आहे की दिवाळखोरीच्या मार्गावर चालली आहे. तर तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला जवळजवळ 24.4 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे. पुढे प्रमोटर प्लेज. आता प्रमोटर म्हणजे कोण, तर कंपनीचे मूळ मालक असतात ज्यांनी कंपनीची स्थापना केली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं, म्हणजे 0 असायला पाहिजे आणि ते जर पाहायला गेलं तर 0च आहे. टोटल प्रमोटरकडे होल्डिंग किती आहे, 37.1 आणि पूर्णच्या पूर्ण ती अनप्लेज आहे, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे CAGR कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट. याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो जो आपल्याला 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते जवळजवळ 68.7 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे आपण देखील स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे. आता ओव्हरऑल जर रेटिंग बघितली मित्रांनो, 10ची रेटिंग आली, 10 पैकी 10 पॉईंट आपल्याला पॉझिटिव्ह पाहायला मिळतात, त्याच्यामुळे स्ट्रॉंग इथे आपल्याला अतिशय फंडामेंटली स्ट्रॉंग पाहायला मिळतोय. आता झाले फंडामेंटल्स. आता दुसरा फॅक्टर आहे तो म्हणजे व्हॅल्युएशनचा, तो आपण पाहून घेऊया. तर व्हॅल्युएशनमध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो, जो आपला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा पी पाहायला मिळतो 49.6 आणि स्टॉकचा पी आहे 89.9. पी इथं आपल्याला थोडासा जास्त पाहायला मिळतोय. पेग रेशो 1.5 मध्ये पाहिजे आणि पेग रेशो इथे 1.27 आहे, पेग रेशो चांगला पाहायला मिळतोय. इबिटा 25 मध्ये पाहिजे आणि इबिटा इथे 41 आहे, इबिटा थोडासा जास्त पाहायला मिळतोय. पीबी रेशो 10च्या आतमध्ये पाहिजे आणि पीबी रेशो इथे 22.3 आहे, पीबी रेशो जवळजवळ डबलने जास्त पाहायला मिळतोय. आता इथे पी रेशो आपल्याला जो जास्त पाहायला मिळाला आहे, परंतु पेग रेशो 1.5च्या आतमध्ये असल्या कारणाने ही ग्रोथ जी आहे ती जस्टिफाय करते आहे, त्यामुळे पी जो आहे तो जस्टिफाय करतोय. फक्त इबिटा आणि पीबी रेशो देखील जास्त असल्या कारणाने आपण या फॅक्टरला स्ट्रॉंग बोलू शकत नाही आणि खराब देखील बोलू शकत नाही आहे, ठीकठाक आहे, त्याच्यामुळे आपण याला नॅचरलमध्ये कन्सिडर करूयात. आता पुढचा फॅक्टर बघूयात तो म्हणजे फायनान्शियलचा. त्यासाठी आपण कंपनीची प्रॉफिट अँड लॉस शीट ओपन करून घेऊया. आता PNLमध्ये 2015चा त्यांचा सेल जर बघायचा झाला तर तो होता 2284 करोड आणि तो वाढून आता लास्ट इयरमध्ये 2026मध्ये झालेला आहे 20,074 करोड. या 10 ते 11 वर्षाच्या पिरियडमध्ये किती मोठ्या प्रमाणात सेल्समध्ये वाढ झाली आहे ते तुम्ही इथे पाहू शकताय. फक्त कन्सिस्टन्सी संदर्भात जर बोलायचं झालं तर 15 ते 21मध्ये आपल्याला फारशी कन्सिस्टन्सी सेल्समध्ये पाहायला मिळत नव्हती, परंतु 22 नंतर जर आपण पुढे बघितलं ज्या प्रमाणात आपल्याला स्टॉकमध्ये रॅली पाहायला मिळाली तरी मागचं कारण देखील तसं होतं मित्रांनो. कंपनीला सेल्स त्या प्रमाणात होत होता, चांगल्या प्रकारची ग्रोथ जी आहे ती सेल्समध्ये पाहायला मिळाली, त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात रिटर्न जे आहेत ते स्टॉकने त्यांच्या इन्व्हेस्टर्सला मिळवून दिलेले आहेत. आता झाला सेल्स. आता कंपॅरेटिव्हली नेट प्रॉफिट कंपनीला बरोबर मिळतोय का ते आपण बघूया. आता 15मध्ये त्यांना नेट प्रॉफिट झाला होता 129 करोडचा आणि तो वाढून आता 26मध्ये जवळजवळ 1721 करोडच्या आसपास हा नेट प्रॉफिट होताना पाहायला मिळतोय. आता इथे देखील आपण बघितलं तर 2015 पासून पुढे जवळजवळ 20 ते 21पर्यंत आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये कुठे कन्सिस्टन्सी पाहायला मिळत नव्हती. 21मध्ये जवळजवळ निगेटिव्हमध्ये नेट प्रॉफिट गेला होता, परंतु 22 नंतर पुढे आपण बघितलं तर चांगल्या प्रकारची नेट प्रॉफिट जो आहे तो कंपनीला मिळाला आहे. 22मध्ये फक्त 35 करोडचा होता नेट प्रॉफिट, त्यानंतर 23मध्ये तो वाढून 394 झाला आणि असाच इयरनेर वाढत आता लास्ट इयरला 1721च्या आसपास आपल्या इथं होताना पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे लास्ट 3 ते 4 वर्षाचं जर आपण इथं PNL शीट बघितली तर चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. हे एक पॉझिटिव्ह संकेत आहेत. याच्या आधी कंपनी काय करत होती मित्रांनो, त्यापेक्षा रिसेंटली लास्ट इयरमध्ये कंपनीचा परफॉर्मन्स कशा प्रकारचा आहे तो आपण पुढे बघत असतो. त्याच्यामुळे आपण हा प्रॉफिट अँड लॉस शीट म्हणजे हा फायनान्शियलचा फॅक्टर जो आहे आपण स्टॉकमध्ये कन्सिडर करणार आहोत. आता झाले फायनान्शियल्स. आता शेवटचा फॅक्टर आला तो म्हणजे चार्टचा, त्यासाठी आपण आता चार्टवर जाऊयात. आता चार्टवर इथे आपण मित्रांनो वीकली टाइम फ्रेम ओपन केली आहे. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले एक डाऊन ट्रेंड लाईन टाकून घेऊया.
तुम्हाला समजायला थोडंसं सोपं जाईल. आता डाऊन ट्रेंड टाकल्यानंतर तुम्हाला समजेल मित्रांनो की डाऊन ट्रेंडला इथं ब्रेक झाली आहे आणि ब्रेक झाल्यानंतर हा जो प्रिव्हियस हाय होता, हा जो प्रिव्हियस हाय मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला देखील सांगितलं जेव्हा मी तुम्हाला मंथली टाइम फ्रेम दाखवली होती, हा हाय ब्रेक झाला आहे परंतु वरती क्लोजिंग पाहायला मिळाली नाही आहे आणि क्लोजिंग पाहायला न मिळाल्या कारणाने स्टॉक पुन्हा खाली आला आहे, परंतु मोठं करेक्शन देखील पाहायला मिळालं नाही आहे. स्टॉक जो आहे तो एका झोनमध्ये गेला म्हणजे साईडवेजमध्ये गेला आहे. त्यामुळे आता हायली चान्सेस आहेत की स्टॉक इथे सस्टेन झाला आहे आणि याच्यावरती आता क्लोजिंग पाहायला मिळू शकते. समजा हा जो सप्लाय झोन आहे मित्रांनो, हा एक स्ट्रॉंग सप्लाय झोन आहे. हा सप्लाय झोन समजा ब्रेक केला म्हणजे बायर्सने सेलर्सला डॉमिनेट केले तर इथं ब्रेकआउट आपल्याला पाहायला मिळू शकतो काही दिवसांमध्येच. आणि समजा इथे जर ब्रेकआउट झाला तर वरती चांगल्या प्रकारची रॅली आपल्याला काही दिवसांमध्येच पाहायला मिळू शकते. आता रॅली अशी जर वरती कंटिन्यू राहिली तर वरती टार्गेट्स करावू शकतात, ते आपल्याला डेली टाइम फ्रेमवरती बघावं लागेल. आता डेली टाइम फ्रेम आपण ओपन करून घेऊया. आता समजा याच्यावरती क्लोजिंग मिळाली तर पहिला टार्गेट तुम्हाला पाहायला मिळू शकतो. इथे येतोय पहिला टार्गेट 3245 आसपास आणि त्यानंतर हा ब्रेक झाला तर वरती पाहायला मिळू शकतो 3496 आणि त्यानंतर थर्ड टार्गेट जो आहे तो इथे पाहायला मिळू शकतो आपल्याला एक 3782च्या आसपास. आणि समजा या झोनमधून या फेजमधून पुन्हा प्रॉफिट बुकिंग झाली आणि सेलर्स पुन्हा इथे ॲक्टिव्ह झाले आणि करेक्शन आलं तर पहिला नियर बाय सपोर्ट्स तुम्हाला पाहायला मिळू शकतो जो आहे 2781च्या आसपास. आता हा स्ट्रॉंग सपोर्टचं काम करणार आहे मित्रांनो, परंतु सेलर्स समजा बायर्सवरती हवी झाले आणि ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली, सपोर्ट ब्रेक झाला तर नेक्स्ट सपोर्ट तुम्हाला पाहायला मिळू शकतो, तो देखील नियर बायच आहे एक 2538च्या आसपास. आणि त्यानंतर पुढचा सपोर्ट देखील तुम्हाला मी देऊन ठेवतो स्टडीसाठी जो आहे 2176च्या आसपास. तर अशा प्रकारे हे सपोर्ट्स आणि रेसिस्टन्स आहेत मित्रांनो. तुम्ही जर शॉर्ट टर्म ट्रेडर असाल आणि तुम्ही ऑलरेडी याच्यामध्ये एंट्री केली असेल किंवा करण्याचा प्रयत्न करत असाल तर सपोर्ट्स आणि रेसिस्टन्स कुठे तुम्ही सांगून ठेवलेले आहेत. आणि जे लॉंग टर्मचा विचार करत आहेत किंवा शॉर्ट टर्म पिरियडसाठी विचार करत असेल या स्टॉकबद्दल तर मित्रांनो स्टॉक खूप चांगला आहे. कारण की बघा आपण 4 फॅक्टर्स बघितले, त्यातला पहिला फॅक्टर आपण बघितला फंडामेंटलचा जो अतिशय स्ट्रॉंगमध्ये पाहायला मिळतोय. दुसरा फॅक्टर होता व्हॅल्युएशनचा जो आपला ठीकठाक पाहायला मिळाला आहे, ॲव्हरेजमध्ये आपण बोलू शकतो. ग्रोथ जस्टिफाय करते पण EBITDA आणि PB रेशो थोडं जास्त असल्याकडनं आपण त्याला ॲव्हरेजमध्ये ठेवला आहे. तिसरा फॅक्टर होता तो म्हणजे फायनान्शियलचा, तो देखील आपल्याला स्ट्रॉंग पाहायला मिळाला आहे. आणि चौथा फॅक्टर जो होता चार्टचा तो आपल्याला ॲव्हरेजमध्ये पाहायला मिळतोय, ठीकठाक पाहायला मिळतोय. आता जे सेफ ट्रेडर आहेत, जे कन्झर्वेटिव्ह ट्रेडर आहेत, ते एंट्री करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते एंट्री कुठे करू शकतात. हा जो मी एक सप्लाय झोन दिला आहे मित्रांनो, हा सप्लाय झोन ब्रेक झाला म्हणजे बायर्सने कमान हातात घेतली, बायर्सने सेलर्सला डॉमिनेट केलं तर वरती क्लोजिंग मिळाली तर आपण नक्कीच याच्यामध्ये छोटीशी क्वांटिटी ॲड करू शकतो सेफर साईडला. आणि समजा इथून स्टॉक पुन्हा खाली आला तर हा पहिला सपोर्ट जो आहे मित्रांनो हा स्ट्रॉंग सपोर्टचं काम करणार आहे 2781. कारण की ही जी ट्रेंड लाईन ब्रेक केली होती डाऊन ट्रेंड लाईन, त्यानंतर स्टॉक जो खाली आला आहे, खाली आल्यानंतर ते बाहेर थोडेसे या प्रमाणात ॲक्टिव्ह होते, त्यामुळे इथून पुन्हा स्टॉक बाउन्स झाला आहे. बाउन्स झाल्यानंतर स्टॉक वरती गेला आहे, पुन्हा खाली आला आहे आणि पुन्हा त्याच लेवलवरनं आपला स्टॉक वरती जाताना पाहायला मिळतो. त्याच्यामुळे ते स्ट्रॉंगली इथं बायर्स ॲक्टिव्हेट आहेत, त्यामुळे हायली चान्सेस आहेत की स्टॉक इथून रिव्हर्स होऊ शकतो. त्याच्यामुळे जे डिस्काउंटेड प्राईसवर ज्यांना एंट्री हवी असेल पुन्हा समजा या प्राईसवरती या लेवलवरती स्टॉक आला आणि तर एखादं तुम्हाला बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होताना पाहायला मिळाला किंवा रिव्हर्सलचे काही संकेत मिळाले, कन्फर्मेशन मिळालं तर नक्कीच या लेवलवर देखील डिस्काउंटमध्ये तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओ हा स्टॉक ॲड करू शकताय. तर ही अशा प्रकारची माहिती मित्रांनो ज्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन केली आहे, तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओ लाईक देखील करा. तसंच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन तो देखील प्रेस करा. कारण की जेव्हा पण असे इन्फॉर्मेटिव्ह अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी आणत असतो त्या तुम्हाला त्वरित मिळून जातात आणि कोणती अपडेट तुमच्याकडनं मिस होत नाही. धन्यवाद.